नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेवदंड्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे भव्य स्वच्छता अभियान। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या माध्यमातून डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रेवदंडा गावात व्यापक स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले। पावसाचा जोरदार मारा, सतत भिजत काम करण्याची वेळ असून सुद्धा 1100हून अधिक स्त्री सदस्यांनी एकत्रितपणे स्वच्छतेचा व्रत घेत अख्खे रेवदंडा चकचकीत केले। भर पावसातही 1100 स्त्री सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग, 21.4 टन कचऱ्याची विल्हेवाट। या अभियानाअंतर्गत जुनी पोस्ट गल्ली, वाडी मोहल्ला, मोठा कोळीवाडा, मधला कोळीवाडा, भन्साळी आळी, आगरआळी, पगार मोहल्ला, श्री खंडोबा मंदिर, उर्दू शाळा अंतर्गत मुख्य रस्ता तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दुतर्फा रस्ते पूर्णपणे स्वच्छ करण्यात आले। एवढेच नाही तर रेवदंडा स्मशानभूमी तसेच समुद्रकिनारीचीही काटेकोरपणे स्वच्छता करण्यात आली। अभियानादरम्यान जमा झालेला तब्बल 21.4 टन कचरा नियमानुसार थेट रेवदंडा बायपास डम्पिंग ग्राउंडमध्ये वर्गीकृत करून टाकण्यात आला। परिणामी रेवदंडा गाव आणि परिसर नव्या उमेदीने झळाळून निघाला। हिरवीगार झाडे, रस्ता, स्वच्छ रस्ते, शुद्ध हवा आणि कचरामुक्त किनारा यामुळे संपूर्ण गावाने जणू निसर्गरम्य हिरवीगार शालच पांघरल्याचा आनंद लोकांनी अनुभवला। विशेष म्हणजे या अभियानाने फक्त कचरा साफ केला असं नाही, तर गावागावात एक जबरदस्त जनजागृती निर्माण केली। आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवला तर आपले राज्य आणि देश आपोआपच सुंदर बनेल, हा सकारात्मक संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचला। रेवदंड्यातील नागरिक, महिला, तरुणाई यांच्यात एकच जोरदार चर्चा रंगली। आज गाव खरंच ओळखूच येत नाहीये, इतकं सुंदर, स्वच्छ, हिरवं आणि आनंदी वातावरण तयार झालं आहे। संपूर्ण जनतेने श्री सदस्यांच्या कार्याला मनापासून दाद देत भरभरून आभार मानले। डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या भव्य उपक्रमामुळे स्वच्छतेबाबतची लोकांची जाणीव आणखीन दृढ झाली असून समाजहिताच्या कामात सामूहिक सहभागाचे एक उत्तम उदाहरण निर्माण झालं आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।